चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटिजर्स स्टँडर्ड 6च्या मॅथमॅटिक्सच्या बुकमधील इंटिजर्स हे चॅप्टर घेत आहोत आणि आता आपण इंटिजर्सचे ॲडिशन बघत आहोत. तर मग आपण सुरुवातीला घेत आहोत -2 + 8. व्हॉट विल बी द आन्सर? -2. जर दोघंही संख्यांचं चिन्ह जर वेगळं वेगळं असेल, अपोजिट साईन्स जर असतील, तर त्या ठिकाणी 101% त्या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागते. मग 8मधून 2 गेले 6. येते लक्षात? मोठं पद आहे 8चं, मग इथे +6. आता 6 + 8 डिरेक्टली आपण 6 + 8 करणार आहोत. 6 आणि 8 होतात 14, +14. चिन्ह दिलं नाही दिलं काही फरक पडणार नाही. 0 + 8, 0 + 8 कोणत्याही संख्येत जर शून्य मिळवला तर उत्तर तीच संख्या येते. आता बघा -4 + 8. आता इथे पण तेच सांगितलं तुम्हाला, दोघांचे विरुद्ध चिन्ह आहेत, अपोजिट साईन्स असतात. मग 8मधून 4 गेले 4, मोठ्या पदाचं चिन्ह. आता बघा -5 + +8. इथे पण अपोजिट साईन्स आले दोघांचे. 8मधून 5 गेले 3, मोठ्या पदाचं चिन्ह. मोठं पद म्हणजेच 3. इथे लक्षामध्ये या पद्धतीने त्यांची आपल्याला ॲडिशन करावी लागत असते. आता -2 + 4. -2 + 4. इथे पण दोघं पण पद कसे आले मुलांना? विरुद्ध आले. मग 4मधून 2 गेले 2, +2. पॉझिटिव्हचं साईन लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही. आता 6 + 4. पुढील चिन्ह 6 + 4, 6 आणि 4 झाले 10. मोठ्या पदाचं चिन्ह. दिलं नाही दिलं काही फरक नाही. आता बघा 0 + 4. 0 + 4, 4 रिमेन्स ॲज इट इज. -4. आता बघा इथे बरोबरचं चिन्ह देते मी. काही ठिकाणी दिलेलं आहे, काही ठिकाणी दिलेलं नाही आहे. -4 + 4 दोघंही ऑपोजिट साईन्स आहेत. दॅट मीन्स 0. 0ला कोणतंही साईन नसतं, ना निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह. 0 हॅविंग नो साईन. ओके, कायम लक्षात ठेवायचं, 0ला कोणतंही चिन्ह दिलं जात नाही, तो ओरिजिन म्हणून पण ओळखला जातो. आता बघा इथे -5 + 4. आता इथे बघा लक्षात घ्या, 5मधून 4 गेला 1, -5 मोठा आहे पण त्याला साईन निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह साईन या ठिकाणी देऊ. विरुद्ध क्रिया करावी लागते आणि जी मोठी असते ना नंबर साईन, तिचं चिन्ह द्यावं लागतं. आता बघा पुढचं -2 + -3. आता इथे बघा, आता बरोबरचं चिन्ह देते. -2 + -3. त्यांची ॲडिशन करतोय. दोघंही पद निगेटिव्ह आहेत, त्यामुळे यांची डायरेक्ट पॉझिटिव्ह होईल. 2 आणि 3 5 होतील, मोठ्या पदाचं चिन्ह. येते लक्षामध्ये? सारखं साईन असलं नाही की डिरेक्टली आपण ॲडिशन करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन देतो. आता बघा 6 + -3 विरुद्ध पद आहे ना हे. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं सबट्रॅक्शन करताना की जर कंसाच्या बाहेर जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर आतलं पद बदलतं, बाहेर जर बेरीज असेल तर आतलं जैसे थे. मग 6मधून 3 गेले 3, मोठ्या पदाचं चिन्ह, पॉझिटिव्ह साईन. दिलं नाही दिलं नो प्रॉब्लेम. आता 0 + -3. सो द -3 रिमेन्स कॉन्स्टंट. -3 त्याचं उत्तर येईल. -4 + -3 दोघांचंही चिन्ह सारखंच आहे, निगेटिव्ह. त्यामुळे 4 आणि 7 होतील, 4 आणि 3 होतील 7, मोठ्या पदाचं चिन्ह -7. आता बघा -5 + -3. -5 + -3. 5 आणि 3 8, मोठ्या पदाचं चिन्ह -8. येते लक्षात? आता जाऊ आपण पुढील संख्येकडे. आता -5. -2 + -5 मांडून घेऊ आपण. -2 + -5. सो दोघांचं चिन्ह सारखं. मग 5 आणि 2 7, मोठ्या पदाचं चिन्ह. आता पुढली संख्या आहे 6. 6 + -5. 6 + -5. एकचे चिन्ह पॉझिटिव्ह, एकचं चिन्ह निगेटिव्ह, म्हणजे इथे वजाबाकी करा. विरुद्ध चिन्ह असले की सरळ वजाबाकी. 6मधून 5 गेला 1, मोठा 6 आहे त्यामुळे बेरीजचं चिन्ह लागेल. हे चिन्ह दिलं नाही दिलं काही फरक पडणार नाही. पुढे जाऊ आपण. 0 + -5. 0मध्ये कोणती संख्या मिळवली तर उत्तर तीच संख्या येते. मग इथे आपलं -5 हे आन्सर येईल. पुढे जाऊया आपण. -4 + -5. 5 आणि 4 झाले 9, मोठ्या पदाचं चिन्ह. आता इकडे बघा -5. इकडे -5 घेतला आहे ना आपण खाली. मग -5 + -5. मग इथे काय होईल?
5 आणि 5 10. मोठ्या पदाचं चिन्ह सेम आहेत ना ते म्हणून. चला तर मग अशीच तुमच्या इंटिजर्सची प्रॅक्टिस सुरू ठेवा. भेटूया थोड्याच वेळात पुढील व्हिडिओसह.